नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लेमन कोरिएंडर सूपची रेसिपी कशी बनवायची हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या हिवाळ्यात नक्की करून बघा गरमागरम लेमन कोरिएंडर सूप। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूपच टेस्टी असे हे सूप तयार होते, तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 चमचा ऑइल घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला लसूण 1 चमचा लसूणचे बारीक तुकडे टाकलेले आहे। त्यानंतर आपण अद्रक पण बारीक चॉप करून घेतलेला आहे। इथे मी 1 चमचा कॅप्सिकम घेतलेला आहे। त्यानंतर इथे पण बारीक चॉप करून हिरव्या मिरच्या हे बारीक केलेले आहे 1 चमचा। आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। यानंतर आपण 2 चमचे कॅबेज, 2 चमचे कॅरोट आणि 2 चमचे टोमॅटो हे आपण बारीक चॉप करून, हे सर्व आपल्याला बारीक चॉप करूनच घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा ब्लॅक पेपर हे सर्व आपल्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। इथे मी मिनिमम 4 जणांना पुरेल एवढं सूप हे तयार होतं। इथे आपण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पाणी टाकून। आपल्या इथे सर्व भाज्या ह्या परफेक्ट शिजतात, फक्त गाजरला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपल्या इथे आपल्या भाज्या छान उकळू द्यायच्या आहे। यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून आपण छान सूपला छान अशी उकळी येऊ देणार आहे। यानंतर आपण इथे मी 1 अख्खा लिंबू यामध्ये टाकलेला आहे। लिंबाने खूपच छान टेस्ट येते आपल्या सूपला। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता आपले सूप हे छान उकळलेले आहे। आता आपण जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत। आपले हे सूप यामुळे थिकनेस येते आपल्या सूपला। खूप टेस्टी असे हे सूप तयार होते। या हिवाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण भरपूर प्रमाणात या ठिकाणी कोथिंबीर वापरणार आहोत। इथे आपण 1 वाटी कोथिंबीरीचा वापर केलेला आहे, जी पण बारीक चिरून घेतली होती। आता आपण हे छान उकळू देणार आहोत। इथे आपण 1 ते 2 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजतील। आता आपले हे सूप रेडी आहे। खूपच टेस्टी असे हे सूप आपले तयार होते। या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। गरमागरम लेमन कोरिएंडर सूप अगदी झटपट तयार होते। आता आपण इथे चेक करून घेणार आहोत की आपले गाजर हे शिजले आहे की नाही। परफेक्ट आपले असं कुक झालेलं आहे। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही ते बघू शकता किती ट्रान्सपरंट आपले हे सूप तयार झालेलं आहे। चवीलाही खूपच टेस्टी असे हे सूप आपले तयार होते। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबलचा वापर करू शकता। इथे आपले हे सूप पिण्यासाठी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।